अरे स्टार्टर मार. काय म्हणताय नारायणराव? मी मजेत. काय सुनीता? तुमचीच वाट बघत होतो आम्ही. वीणाताई, तुम्हाला सांगायला मला भयंकर आनंद होतोय की जगामधलं सगळ्यात पहिलं मोठं हे क्रिकेटचं स्टेडियम सहकारी तत्वावर इथं बनणार आहे. कशामुळं? तर काही अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी माझ्या हवाली केल्या. मी म्हणलं काळजी करू नका, त्या हरामखोर आबाळाला पाऊस पाडायचा नसेल तर आपण इथं ख्रिस गेलला सांगून धावांचा पाऊस पाडू. प्रत्येक खेळाडूला आपण वेगवेगळी सेपरेट रूम देऊ. आता ख्रिस गेलनं टमरेल घेऊन पांदीला पळत जाणं बरं दिसणार नाही, म्हणून त्याच्यासाठी एक वेगळा संडास, प्रत्येक खेळाडूसाठी एक वेगळा संडास आणि एक बाथरूमची सोय करण्यात येईल. सरकारला जास्तीत जास्त महसूल मिळेल याची खात्री मी देतो. अरे इथं भारत रक्ताचं पाणी करून घाम गाळून जमिनीतून काय उगवल काय याची वाट बघत बसतो आणि इंडिया मात्र क्रिकेटच्या मैदानावर हिरवळ जास्त झाली म्हणून टेन्शन मध्ये असतो. खर तर वीणाताई या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का नाही याबद्दल मला शंका होती, पण वीणाताईंना मी भेटलो आणि 2 मिनिटात त्यांनी मला पटकन होकार दिला. त्याबद्दल वीणाताई माने यांचा. कोळसेवाडीच्या शेतकऱ्यांची समस्या एवढ्या अभिनव पद्धतीनं सरकारच्या पुढे आणल्याबद्दल मी नारायण वाघ यांचं सर्वप्रथम अभिनंदन करते. खरं तर आपल्या सर्वांशी खूप बोलायचं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे, पण दौरा व्यस्त आहे, म्हणून आज इथून तुमची रजा घेते आणि आजच्या या जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेटच्या मैदानाचं भूमिपूजन संपन्न झालं असं जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यघटना अंमलात आली. हो, राज्यघटना 1950. आणि देशाची घटना? साहेब, राज्यघटनेलाच देशाची घटना म्हणतात. हो हो, राज्यघटनेला देशाची घटना म्हणतात. आणि मग राज्याची घटना? राज्याची घटना नसतेच. राज्याची घटना कशी नसते? अभ्यास कर म्हटलं. अभ्यास. अच्छा, पुस्तकाबाहेरचे प्रश्न आता पुस्तकातला विचारू. आत्ताच एका पुस्तकावर संविधान शब्द बघितला. संविधान म्हणजे काय? साहेब, घटनेला संविधान म्हणतात. काय कारण? घटनेला संविधान म्हणण्याचं काय कारण? आपण काय कदमला निक्का म्हणून हाक मारतो का? नाही, पण मग घटनेला संविधान का म्हणायचं? साहेब, घटनेला हिंदीमध्ये संविधान. हिंदीचं काय संबंध? नमस्कार टोपे साहेब. हा, नमस्कार नमस्कार. बसा. अरे बरं झालं आला तो. अरे बघ ना, आपल्या देशात एकाच गोष्टीला किती नावं ठेवतात. तसंही आपल्या देशाला नावच ठेवतात बाहेर. नाही, आता देशाचंच बघ. इंडिया, भारत, हिंदुस्थान, किती नावं. ज्या राष्ट्राला एक नाव नाही त्या राष्ट्रात एकी कशी असेल? राष्ट्रीय एकात्मता काय घंट्याची होईल का? नाही, तुम्ही काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलायचं म्हणून बोलवलं होतं. एकात्मतेचं काय काढलंय मधीच? साहेब, कालपासून फोन लावतात. कुठे गेलते तुम्ही? काल सीएम साहेबाबरोबर होतो मी. काय काम काढलं टोपे साहेब? वत्सलबाई भेटली होती. जमिनीचा म्हणलो मी. 6 महिन्यापूर्वी तिचं पोरग मेले. कधी विकत घेतली रे त्याची जमीन तू? 2 वर्ष झालेत आमच्या व्यवहाराला. हो, 2 वर्षापूर्वीचा कागद दाखवू तुम्हाला. कायदेशीर काम करीत असतो आपण सगळे. 2 वर्षापूर्वी ढेकळा खायला तरी पैसे होते का रे बकऱ्या तुझ्याकडं? नीट बोलायचं. निवडून आलेल्या आमदाराशी बोलताय तुम्ही. शिवराळ भाषा अजिबात चालणार नाही. तू तसं ऐकणार नाहीस. त्या वत्सलबाईला उपोषणालाच बसवतो. तुझं सगळीकडे ऑपरेशनच करून टाकतो. कसलं? स्टिंग ऑपरेशन. टोपे. काय टोपे साहेब, काय करताल त्याचा नियम? टोपे साहेब, आता काय त्या जमिनीचं घेऊन वाचलात? जमिनीला आई म्हणणारे माणसं आपण. मग एकाच आईच्या अंगावर 2 लेकरं खेळू शकत नाहीत. अशी सुसंधी महाराष्ट्राच्या इतिहासात गडकरी घराण्याचे नाते दाखवणार चमकदार. आईला काय अभ्यास करायचा म्हटलं की मध्ये मध्ये सगळे. आता मला अभ्यास होईल असं वाटतच नाही. हे पुस्तक तू कळून पे आणि ह्याचा ज्यूस दे मला जरा. हॅलो, कोण बोलताय? अरे हे गपे, नाही म्हणून सांग त्याला. हॅलो
साहेब म्हणाले ते नाहीये. अयो तुम्ही कधी आलात? साहेब त्या नाऱ्यानं माझी जमीन परस्पर इकली. परस्पर इकली? होय. सगळी इकली का? काय शिल्लक आहे अजून? कशाला काळजी करता, साहेबांनीच घेतली ती. बोलतोय ना मी. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, जमीन माझ्याकडेच आहे, तिला हात लावायची कोणाची हिंमतच होणार नाही. आणि तुम्ही घाबरायचं नाही. घाबरायचं नाही मग काय करायचं? अहो मला माझ्या जमिनीकडं कुणी फिरकू बी देईना. आता फिरकायचं कारणच काय? काय लागेल ते मला सांगायचं, हा ना. आता म्हातारपणात कशाला जमिनीचा सावरात पाहिजे? इथं गावात पडून राहायचं, नाही तर आपल्या बंगल्यावर पडून राहायचं. इथं असं गोल गोल फिरायचं सरळ. नाही गोल गोल म्हणजे आपलं इकडे प्रदक्षिणा मारायचं तुळशीला. मारून दाखवा प्रदक्षिणा. उठा उठा बघू. उठा उठा आता. हा उठा. थांबा मी तुम्हाला मदत करतो. उठा उठा उठा, नाही तर उचलून त्यो. चला चाटा चाटा. हा ना प्रदक्षिणा. ताना 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 ताना. इथं अंगणात त्या तुळशीला प्रदक्षिणा मारायचं होय ना. बघा मंजुळा दिसते का? कोण मंजुळा? तुळशीची मंजुळा दिसणं झाली आणि 120 एकरावर नजर ठेवायच्या बाता करते. जागा रे. चला जीवाला खायचं, निवांत झोपायचं आणि नुसतं देवाचं नाव घ्यायचं. आमचं नाव घेतलं तर उगाच जीवाचे हाल व्हायचे. काय सांगतोय कळतंय ना? हा नाऱ्याकडून जमीन ताब्यात घेऊन दाखवले का नाही? याला का नाही शब्द खरा? कोण म्हणतो राजकारणी शब्द पाळत नाहीत म्हणून? जागा रे. अरे तू इथंच आहे अजून. जा नीट जा नीट जा रे. बायको दवा. अरे तू इथं काय करतो? जा तुम्ही जा ना आता. हे बाहेरनं दार लावून घे दार लावून. आणि भिकाऱ्यांना सोडू नका रे. हे अरे काय पोतळी बांधायचे का तुमचे? चला लागा कामाला. क्रिकेट स्टेडियम. काय काय स्टंट करतील हे आमदार, पब्लिसिटीसाठी देव जाणे. काही पब्लिसिटी वगैरे नाही हो. नारायण वाघ सारखा नालायक माणूस नाहीये राज्यात. तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि स्वतःचा फायदा करून घेतला. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी साधं डुंकूनी बघितलं नाही त्याच्याकडे. पण तुमच्या संपर्कात आल्यापासून मुख्यमंत्री अगदी उतावीळ झाले त्याला स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी. हे काय, त्यांनीच तर बातम्या छापून आणल्यात. डॅम्बिस माणूस. हाँ टोपे, वो जमीन का कुछ हो रहा है या नहीं? हाँ हो रहा है साहब. वो 120 एकड़ का टुकड़े का हो गया है, लेकिन उसके आजू बाजू का 1 एकड़ का टुकड़ा, 2 एकड़ का टुकड़ा, उसका लफड़ा चल रहा है. क्या है, 1 एकड़ में 7-7 लोगों का बांटने, वो एक भाई का साइन करने का, एक ओगलेवाड़ी को, एक कोल्हापुर को. बहुत टाइम लगता है साहब. कितना एक टाइम लग जाएगा? टाइम बोले तो वो जल्दी हो जाएगा. मतलब मंत्रिमंडल विस्तार के बाद जल्दी हो जाएगा. क्या है ना, वो जमीन में लॉस कितना भी होने दो, लेकिन प्रॉफिट के बारे में भी सोचना चाहिए ना साहब. बड़े ही प्यारे कमीने हो तुम. नहीं साहब, ऐसा नहीं. मैंने कुछ कभी मांगा है क्या? पार्टी ने जो भी बिस्तर दिया है उस पर मैं सोता हूँ. लेकिन वो आप जरा बिस्तर का भी देख लीजिए ना, मंत्रिमंडल बिस्तर का. हाँ ठेवू का फोन? नाही दरवेळेला शक्ती प्रदर्शन करायची गरज नसती गोळपांड्या. कधी कधी तडजोडी करायच्या राजकारणामध्ये. सर नमस्कार. नमस्कार. सर मी फिल्म डिरेक्टर आहे. असं मग आमच्या बैंगरला घ्या ना पिक्चर मध्ये. हो, सर, नक्की. गावाकडे 4-5 हिरोईन आहेत नक्की, त्याच्या. सर. नाचतो मस्त. सर हे माझं कार्ड आहे सर. माझ्याकडे एक मस्त कन्सेप्ट आहे सर. आपलं दिरे कार. आपण एक छान सिनेमा करू सर. असं? सर मला तुमच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे सर. तुमच्यातला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मला खूप आवडतं सर. तुम्ही डायरेक्टर आहे तर सगळं तुम्हीच बोलत बसता. समोरच्याला बोलायला चान्स देता का नाही? बोला ना सर बोला. हे पण मी कार्ड दिलंय. हो. इथं माझा मुंबईतला पत्ता आहे ना, मागा गावाकडचा पत्ता हो, हो. आहे. आणि हे कार्ड मी याच्यासाठी दिलंय की याच्या आसपास 50 किलोमीटरच्या परिसरात जरी दिसला तरी तुझं तंगड तोडून ठेवीन मी. कळलं? चला रे. काय रिकामे लोक असतील पिक्चरवाले. दिल काय हे असू दे वहिनी. आता देवाच्या इच्छेपुढे मान चुकवावीच लागते आपल्याला. फार चांगला माणूस गेला सरपंच म्हणजे. एवढ्या पटकन जाते ना असं मलाही वाटलं नव्हतं. अजून राहिले असते तर 2 लेकरं सहज झाले असते. फार प्रामाणिक आणि सुटसुटीचा माणूस गमविला आपण. पण सरपंच म्हणायचे, नारायणराव मी गेलो म्हणजे माझं क्रियाक्रम 15 मिनिटात आटपून घ्या. त्यांच्या या विनंतीला मान दिला पाहिजे. आज रातोरात आपण त्यांचं क्रियाक्रम आटपून घेऊ. हे चला उचला रे. हो, बॉडीला कोणी हात लावायचं नाही. टोपे साहेब आल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाहीत. पण आमदार वाघ साहेब आहेत ना, बाबा झालं. सरपंच टोपे साहेबांचा खास माणूस होता. साहेबांपाशी येऊन सारखा रडायचा. म्हणायचा मेल्यानंतर माझ्या बायकोकडे बघा. ते टोपे साहेब आल्यावर बघून घेतील त्याच्या बायकोकडे. तू कशाला गणगण करायला लागला रे? हे उचला रे. नाही, सरपंचाच्या बॉडीला टोपे साहेबांचा हात लागलाच पाहिजे. जनहित में जारी पार्टी जिंदाबाद. नारायण वाघ अंगार है.
विश्वास टोपे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अरे पण टोपे साहेब आहेत कुठं आगे बोर्ड म्हणायला. येत आहेत ते आल्याशिवाय ह्यांच्या पिंडाला कावळा शिवणार नाही. टोपे साहेबाला पण मानला होता. सरपंच टोपे साहेबाला लहानपणापासूनच म्हणायचा, साहेब तुम्हीच मला खांदा द्यायचा. मरायला जन्माला आले होते की काय? लहानपणापासून खांदेकरी गोळा करत होते की असंच काय? असतं वहिनी, या देशामध्ये प्रामाणिक माणूस खांदेकरीच गोळा करीत असतो. सरपंचाच्या जाण्यानं गावचं कधीही भरून न येणारं नुकसान झालेलं आहे असं टोपे साहेब म्हणाले. सरपंच म्हणजे प्रामाणिकपणाचा कळस होते असंही टोपे साहेब म्हणाले. काय झालं वहिनी? नाही, तुम्ही सगळे एवढं चांगलं चांगलं बोलू राहिले, म्हणलं बघते माझाच नवरा आहे की काय. माझा नवरा.